श्री स्वामी समर्थ. मीनाक्षी मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी मीनाक्षी. सर्वात पहिला चहा घेतला, नंतर देवपूजा केली. आज रविवार असल्यामुळे आगावीची कामे करायला घेतली. मशीनला मोठी कपडी लावली, फ्रीज पुसून घेतला, नंतर मीठ भरून घेतलं. रविवारचा नाश्ता वेळाने असतो. नाश्त्यात पोहे बनवायला घेतले आज. तर मंडळी, तुम्हाला मला सांगायचं आहे, मी यूट्यूब चॅनल सुरू करून 1 महिना झाले आहे. माझ्याकडे छोटा ट्रायपॉड आहे, मोठा ट्रायपॉडसुद्धा नाही, फक्त मोबाईल आहे. मला जसं जमेल तसं मी शूट करून व्हिडिओ बनवते. जर चॅनल ग्रो झाल्यावर काही साहित्य घेण्याचे ठरवले आहे, तर तुमचा सपोर्ट असू द्या असाच माझ्या चॅनलला. तर पोहे तयार झाले. आज शेंगदाणे नव्हते म्हणून विदाऊट शेंगदाण्याचेच पोहे बनवले. बाजारात जायचं होतं आज शेंगदाणे आणायला. तर मग दुपारची जेवणाचीही तयारी करून घेतली, कारण जेवण बनवून मला बाजारात जायचं होतं. तर आज 2 दिवस झालं कारली घरात आणून ठेवलेत, पण आज करू उद्या करू म्हणून घेतली. आज संडेलाच बनवायला कारल्याची भाजी. आणि कारल्याची भाजी बनवण्यासाठी कारले पहिले स्वच्छ धुवून चिरून तेल, मीठ, हळदी घालून तव्यावर बारीक असे चिरलेले परतून घ्यायचे. आणि मगच चपात्या झालेल्या त्याच तव्यावरती मी कारल्याला फोडणी घातली. मी कारलं आणि भेंडी मोस्टली तव्यावरतीच करते, कारण खूप छान चवीला लागतं हे तव्यावरचं कारलं. आपल्याला जे आवडते ते मीठ, चटणी, मसाले घालून कारल्याला फोडणी घालायची. आणि एक महत्त्वाचं, कारल्याला थोडासा गूळ घालायचा, कारण कारलं कितीही चांगलं करा, त्याचा कडूपणा, त्याची नैसर्गिक चव सोडतंच. म्हणून थोडासा वरनं गूळ घालायचा, कारण कडू कारलं होत नाही. आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं, हलवायची भाजी, आणि झालं कारल्याची भाजी तयार. तर हो मंडळी, मी तुम्हाला काय सांगत होते, चॅनल ग्रो झाल्यावर काही साहित्य घेण्याचं ठरवलेलं आहे. मी जास्त शॉर्ट व्हिडिओ रेसिपीचेच बनवते, कारण लाँग व्हिडिओसाठी वेळ नसतो. पण रविवारी लाँग व्हिडिओ बनवते. माझ्या मुलाला खूप आवड आहे की आपल्या आईनेसुद्धा यूट्यूब चॅनल सुरू करावे, तिच्या रेसिपीज, नवनवीन पदार्थ बनवलेले यूट्यूबला टाकावेत, म्हणून हे चॅनल मी सुरू केलेले आहे. तर मंडळी, मी बाजारात जाऊन आलेली आहे. हे सर्व साहित्य आणलेले आहे. तर मी 2:15ला बसलेले आहे भाजी निवडायला. तर बघा, ज्या भाज्या निवडायच्या होत्या त्या भरायच्या होत्या त्या भरून ठेवल्या. कांदे, लसूण, फळं, आणि ज्या धुवायच्या होत्या बटाटे, वांगे, टोमॅटो ते धुवून घेतले आणि खालीच कट्ट्यावर टाकते. हो, कारण जवळच कट्ट्याच्या खिडकी आहे आणि दोन्ही साईडला ओपन करून ठेवलं ना, वाळून बसते ते. काही टॉवेल वगैरे अंथरून टाकायची गरज नाही. आणि खास तुम्हाला सांगायचं म्हणजे, फार दिवस झालं मी ह्या शेवया शोधत होते. हातछाप माझे सासरे आणायचे पहिल्या. त्या शेवया खूप छान लागतात, खिरीला रोस्टेड असतात. आणि बिल तपासलं बरोबर आहे का, ते सगळं बरोबर होतं. कसुरी मेथी पण आणली ग्रेव्हीच्या भाजीमध्ये घालायला. तो सगळा पसारा आवरला. गेवडा किंवा पावटा पण म्हणतात, ते पण निसून ठेवला, कारण सकाळी सोमवारी भाजी डब्याला करायची असते लवकर म्हणून. आणि हे बघा मंडळी, तुम्हाला दाखवायचं राहून गेलं, मिस्टरांनी गॅलरीमध्ये स्टँडवर ना हे इंडोर बांबूचं झाड ह्याच्यावर ठेवलं आणि ते वाऱ्यानं खाली पडलं आणि त्याची कुंडी फुटली. आता तिला पण बदलून घ्या.